ट्रॅफिक असल्यामुळे राज ठाकरे गाडीमधून उतरले। राज ठाकरे टोल नाक्यावरती उतरले। ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या ॲम्ब्युलन्सला रस्ता करून दिलेला आहे। राज ठाकरे यांनी ॲम्ब्युलन्सला रस्ता करून दिलेला आहे। पिंपरी चिंचवड येथील 100वा अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा कार्यक्रम आटपून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईच्या दिशेने जात असताना खालापूर टोल नाक्यावर हजारोंच्या संख्येने गाड्या टोलवरती 5-5 किलोमीटरच्या रांगेमध्ये तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या होत्या। लोकांची होत असलेली गैरसोय बघून स्वतः राज ठाकरे टोल नाक्यावरती गेले, अडकलेल्या ॲम्ब्युलन्सला रस्ता करून दिला आणि ठाकरे शैलीमध्ये दम देऊन तासनतास अडकलेला ट्रॅफिक काही क्षणांमध्ये सोडवला। अक्षय मावळे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं? नक्कीच तृप्ती, आज पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमासाठी सकाळीच राज ठाकरे पुण्यामध्ये गेले होते आणि हा कार्यक्रम आटपून संध्याकाळी राज ठाकरे मुंबईच्या दिशेने निघाले आणि खालापूर टोल नाक्यावर रात्रीची वेळ असल्यामुळे संपूर्ण वाहनांच्या रांगा या टोल नाक्यावर लागल्या होत्या आणि या ट्रॅफिकमध्ये एक ॲम्ब्युलन्स देखील अडकली होती आणि हा सगळा प्रकार बघून राज ठाकरे स्वतः टोल नाक्यावर उतरले आणि यांनी संपूर्ण ट्रॅफिक जी आहे ती ट्रॅफिक सुरळीत केली आणि ॲम्ब्युलन्सला रस्ता करून दिला। आपण जर बघितलं तर राज ठाकरे नेहमी टोलचा विषय घेऊन आक्रमक होत असतात। ते प्रत्येक सभेमध्ये देखील टोलबद्दल बोलतात आणि टोलबंदी झाली पाहिजे यासाठी देखील राज ठाकरेंनी मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन केले होते। बऱ्याच ठिकाणी टोल देखील फोडले होते आणि आजचा जो प्रकार होता हा संपूर्ण प्रकार जर आपण बघितला तर स्वतः राज ठाकरे यांनी रस्त्यावर उतरून हा संपूर्ण वाहतूक जी आहे ती सुरळीत करून दिली आणि टोल जे मॅनेजर होते त्या मॅनेजरला देखील राज ठाकरे यांनी दम दिला। धन्यवाद अक्षय या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।